तर हाय सगळ्यांना, गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. काल गणपती बसले, कुणाकुणाच्या इथं बसले. आमच्या इथं तर नाही बसले, पण दुसरीकडे बसलेत गावात. तर आमच्या इथं पण चांगले गणपती बसतात बरं का, मस्तपैकी उत्सव चांगला असतो. तर तसंच लालबागचा ही गणपती एक वर्ष मी बघायला गेलते. मी त्यावेळेस काय लेकरं पण नव्हती, लग्न पण झालं नव्हतं. तेव्हा मामाच्या इकडे गेलतो आम्ही. हा हा डगर हलव्याचा, मी म्हणते लालबागचा. डगर हलव्याचा म्हणता येत नाही, तर तेच काहीतरी आता म्हणता येत नाही आपल्याला. तर तिथं गेलतो, ते नाही का अभिषेक बच्चन ही येतात बघा. त्यावेळेस आम्ही त्या पीडमध्ये गेलतो आणि गेलो बघायला, मस्तपैकी बघायला ही असतंय बरं का. मी, मामाची पुरी, मी, असे आम्ही बघायला गेलो. आणि गजरे घेतलेले आम्हाला, आणि माझं गजरच गळून पडलं. आणि मरणाची गर्दीन गजऱ्यात हात घालतीन चिंबून टाकलं मला. तेव्हापासून मी काय गणपती बघायला तिकडे जातच नाही. म्हणजे एक वेळेस सगळे म्हणायचे ना, चला गणपती बघाय, चला गणपती बघाय पुण्याला. कुठं? पुण्याला लय बघण्यासाठी असतंय असं तसं. तर हां, नाही येत म्हणायला. तसंच आईला बरं वाटत नाही, तरी स्वयंपाक करते. आता मी निघाली कामाला, तिला म्हणलं होतं राहू दे, पण काय तिचा स्वयंपाक ती म्हणते नाही बाय करू दे मला, त्या बानूला चपाती ही. आता मला कसं लवकर कामाला जावं लागायला लागलंय. आणि महालक्ष्मी ही आता आपल्या इथं तर नाही त्या, पण तरी पण घरी निवत नाही करावंच लागतंय. पुरणपोळी म्हणा, काय म्हणा, गोडधोडचं करावंच लागतंय ना. असं थोडीच आहे की गौराया असल्या म्हणजे आपण महालक्ष्मी करतो, बरोबर आहे का नाही. तर गौराया तर नाही त्या, मग घरच्या देवांना बनवावं लागतंय. तसंच माझं एक स्वप्न आहे. आणि स्वप्न तर म्हणलं तर का नाही, करायचं म्हणलं का नाही, काय ना काय होतंयच, काय ना काय होतंय. आता ही पोरगी आजारी पडली होती, हिचं पाय का काय दुखत होतं, तर हिला औषधं ही आणली, तवर पडली, त्या चढावूनच पडली खाली, पायाला मरणाचं लागलंय. 2 दिवस तिला नेलं दवाखान्यात. कसं आहे माहिती आहे का, सगळ्या जबाबदाऱ्या तर आपण घेतल्यात म्हणल्यावर तर पार तर पाडावंच लागणार आहे त्या, बरोबर आहे का नाही. आता बोलायचं कुणाला, आपलंच दातन आपलंच फट. आता काही जणांना लागल, पण मी जे बोलते कुणाला बोलते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. कसं आहे माहिती आहे का, जे पोराचं कर्तव्य आहे का नाही, ते मला कर्तव्य करावं लागायला लागलंय, पार पाडावं लागायला लागलंय. आता वयाच्या मानाने दुखायला लागलंय, गुडगन पायीन हिन तीन काय पण. आता वल्लाचं तर काय आहेत बरं, पण तरी पण त्यांना त्रास होतोच. गोळ्या औषधं काय खात नाहीत, ती आणून ढिगारा तो का तसाच पडलेला आहे बरे, पिशव्या अडकवलेल्या. हिला आहे मूतखडा. तसंच पाहुण्या रावळ्यांनी म्हणजे तिच्या मेहुण्यांनी म्हणजे मावशीच्या म्हणजे माझ्या काकांनी औषध आणून दिलं होतं, पण काय त्यांनी राहीनच गेले. कसं काय बोलावं आणि कुठनं बोलावं तेच मला तर कळत नाही. कसं माहिती आहे का, घरात माणसं बरी असली तर बरं वाटतं, आणि घरात माणसं दुखण्याची असली ना, लय डोक्याला मला तर टेन्शन. आणि काल बघा झाडून काढत होती मी पडेल, झाडून काढता काढता ही कट्टाच लागला मला इथं. टिंगुळच आला, अजून हाय टिंगुळ. दणकिरण डोकंच आदळलं माझं. काय झाक आली का काय झालं कुणास ठाऊक विचारामध्ये. आणि परत लागल्यावर मी म्हणते अगो बाय मला तर लागलं. पण तसंच मी 2 दिवस झालं हेडव टाकते का नाही, म्हणजे भानूबद्दल हे टाकलं. आता मला कागदपत्र पण आणाय जायच्यात, आणि मेन आता गणपती बसल्यात, आता गर्दी पण जास्त असणार आहे. पण आता मला 2 दिवस तर कामाला जावं लागणार आहे, कारण काम पण जरुरी आहे. सगळंच 5 बोटाने करायचं म्हणलं का नाही, लय अवघड होतंय.
लय म्हणजे लय अवघड. तिला बी गोळ्या चालू आहे त्या, हिला बी गोळ्या चालू आहे त्या. येऊन जाऊन मी पण खाते गोळ्या, म्हणजे दवाखाना काय नाही पण मेडिकल मधल्या गोळ्या आणून खाते. डोकं दुखायला लागलं आणायचं, पाय दुखायला लागलं आणायचं. म्हणजे काय ना काय गोष्टी असते त्याच माणसांच्या महाग, बरोबर आहे का नाही. तर रातची भेंडी आहे, तिला म्हणलं गरम कर, तीच नेते, फेकून कशाला द्यायचंय, त्याला पण लागतंय. जसं बानूबाई बघा, बानूबाई बघा मस्तपैकी आंघोळ करून तिचं चालूच आहे. आता कुणाच्या नादी पण लागायचं नाही बाया. आपण भलं, आपलं घर भलं, उपाशी का असना, तापाशी का असना, आपण भलं ना आपलं घर भलं, लेकरं भरली, बरोबर आहे का ना. कुणाच्या नादी लागाय नको ना, कुणाच्या काय नको. आता तसंच मैत्रीण पण माझी, आम्ही बोलत नाही पण बघितलं की ती बरं आहे का म्हणते, मी बरं आहे का म्हणते. दोस्ती पण बघा एक हेडाव मागं टाकून दोस्ती पण केली, पण धोकाच भेटला. कसं माहिती आहे, आपण समोरच्याला जीव लावला का नाही ते आपल्याला कचऱ्यात समजतं. म्हणून मी दोस्ती करायचं पण सोडून दिलं. कारण आपणच आपलं काम बघायचं आणि लेकरं बघायची आणि घरातलं बघायचं, कशाला दोस्ती लागते, बरोबर आहे का नाही. पण जीवाला असावं लागतं म्हणतात ना, दोस्त एक का होईना मैत्रीण असावं लागते. पण आपल्याला नाही तसलं काही. माझेच मला सरलंय, माझेच मला डोक्यातनं निघाना. आता तुमच्यासोबत बोलते मी भावा बहिणींनो, भारी वाटतं मला. म्हणून त्यामुळे मला कोणाची गरजच लागत नाही. आणि घरात माणूस आजारी असला ना एवढं टेन्शन येतं का नाही, चांगलं असल्यावर बरं वाटतं त्याला. तर असो, जायचंय मला कामाला आता. बघू जमलं तर गणपती कुठलं दिसलं तर पाया पडून हेड्याव बनवीन तिथं. आता कंपनीत बसवलंय का नाही काय माहिती, पण तिथं मोबाईल नाही हे होत. आणि तसं बी मला माणसात लाजच वाटते मोबाईल काढायचा आणि हेड्याव बनवायचे, म्हणून मी काढत नाही. किती दिवस झालं मोबाईल बंद होता हिचा, किती दिवस, जवळजवळ महिना 15 दिवस झाला असं निजाम फोन बंद होता. हिचा फोन बंद होता. तर बॅलन्स मी काल टाकला. कसं आहे माहिती आहे का, आपण बाहेर जातो आणि फोन दुसऱ्यांदा लावलं की दुसरी सांगत नाही, ती लय फुगीरपणावणी करतात शेजारी पाजारी. आता ती तर तुम्ही 2 दिवस झालं उदाहरण ऐकलंच असेल, शेजाऱ्या पाजाऱ्याचं धुणं. मग म्हणून आपण फोन करायचा घरी सांगा आणि त्यांनी सांगायचं नाही. म्हणून बॅलन्स मी टाकला तिच्या मोबाईलला. कसं आहे, मला कधी नाईट असते, कधी वेळ लागतो, त्यामुळं घरची काळजी करतात. आता माझ्याशिवाय त्यांना कोण आहे. आता मीच जबाबदाऱ्या घेतल्या त्या म्हणल्यावर मलाच पार पाडावा लागणार आहे त्या. आणि काय हरकत नाही, मला काहीच कमी नाही. कसं आहे माहिती आहे का, आजकाल देवापेक्षा आई बाप्पाचा आशीर्वाद घेतला ना काहीच कमी पडत नाही. आणि ते आपल्याला पण येणार आहे, म्हातारपण आपल्याला पण येणार आहे. आपण त्यांची सेवा केली तर पुढं आपल्याला कोण का होईना सेवा करल. आता मस्त मला लेकी आहे, त्या लेक तुम्ही म्हणता तुला कुठं लेक आहे, तर नातूंड येतीलच की मला, आणि तीच लेक म्हणायचं आणि समजायचं, बरोबर आहे का नाही. तर पुढचा एक हेड्याव बनवती, नक्कीच बघा.